कशा आहात मग सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आता ना ब्लॉग बनवायला मला वेळच भेटत नाही, एवढं काम जास्त असतं म्हणून काही जास्त बनवतच नाही. तर आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे मला काही जण विचारत आहेत की ताई तुमचं शिक्षण किती झालं. ह्याच्या आधी पण सांगितलं होतं, मी तुम्हाला बोलले होते, एक व्हिडिओ बनवला होता असाच मी. तर दादा माझं शिक्षण जास्त नाही झालेलं, कारण की माझं शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी कोणच नव्हतं, हे तुम्हाला पण माहिती आहे. सांगितलेलं आहे मी तुम्हाला पण. शिक्षणाची आवड होती मला खूप, पण शिक्षणाचा खर्च उचलणारं कोणी नव्हतं, म्हणून माझं शिक्षण जास्त नाही झालं. तसं झालं आहे म्हणजे माझ्या कामापुरतं झालेलं आहे. शिक्षण झालं असतं तर बरं झालं असतं. जरासं कोण नव्हतं ना, कोणाचा सपोर्ट नव्हता, कोणाचा सहारा नव्हता, आपलेपणाचं असं कुठं नातं नव्हतं, म्हणून शिक्षण नाही झालं माझं. शिक्षणाला आई वडील असली तर बात वेगळी असते. काही कमी पडलं तर आई वडिलालाच माहिती पडतं, दुसरं कोणाला माहिती पडतं? आपल्या मुलाचं सुखदुःख आपल्या आई वडिलांनाच माहिती पडतं. तर मी पण एक आई आहे, मला माहीत पडतं आहे ना की माझ्या मुलांना काय कमी आहे. दुसरं कोण जाणून नाही घेऊ शकत. हे सगळे असतात ना कामापुरते असतात, तात्पुरती माया असते ती. खरी माया म्हणजे आपल्या आईवडिलालाच. ज्यांना आईवडील आहेत त्यांना आईवडिलांचं सुख घेता येत नाही काही ठिकाणी, आणि ज्यांना आईवडील नाहीत ना, ते मला विचारा काय आईवडील नसल्याच्या नंतर काय असतं, ते कसे दिवस काढावे लागतात. त्याच्यासाठी शिक्षण नाही जास्त झालं. खायला मोतलं होते, टायमाला पोटाला अन्न भेटत नव्हतं. शिक्षणाचं लांबच राहू द्या. एक टाईम जेवले, आता संध्याकाळी जेवायचं कुठं हा प्रश्न पडायचा. शिक्षणाचं डोक्यात यायचं, पण विषय सोडून दिला. आजी ऑफ झाली, शिक्षणाचा विषय सोडून दिला मी. जोपर्यंत आजी होती तोपर्यंत शिकवलं तिने, आजी आजोबा होते तोपर्यंत. ते गेल्याच्या नंतर किती हाल झाले. तेव्हा कोणी असं म्हणलं नाही आहे की तू शाळा सोडू नको, की आम्ही आहे जे शिक्षण करतो आम्ही, तेव्हा नाही कोणी म्हणलं. पण आता बघा ना, आता मला सगळे विचारत आहेत की ये राहा आमच्या इथं, सगळे विचारत आहेत. पण मला नाही कोणाची तर जायला आवडत, कोणाची तर बसायला नाही आवडत, कोणी मला गोड बोललं तरी पण नाही आवडत. मला माहीत नाही असं का होतं. मला जास्त प्रेमाने पण कोणी जवळ ये म्हणलं तरी नाही आवडत मला. घरातलेच म्हणजे माहेरचे माणसं माझ्या आता मग जीव लावायला बघतात. पण नफरत एकदा माणसाच्या डोक्यामध्ये नफरत बसली ना, म्हणजे राग असला ना, तर नाही कोणी कितीही गोड बोलू मग मन नाही होत. कुठं जाण्याचं येण्याचं, कोणाला गोड बोलण्याचं, आपलेपणा लावण्याचं हे मन नाही होत. असं असतं, आधी मन दुखवायचं आणि नंतर गोड बोलायचं. याला अर्थ काय? बरोबर ना? त्याच्यासाठी मी नाही जास्त कोणाच्या इथं. शिक्षण हे नव्हतं माझ्या आयुष्यात जास्त. आपलं काम करायचं, खायचं, कष्टासाठीच बनलं होतं माझं जीवन हे. कोण कोणाचं असतं, कोण कोणाचं नसतं. सगळे कामं करते असते. कोणाला कोणाचं घेणं देणं नाही, कोणाला कोणाचं पडलं नाही, काय नाही. आता पहिलं तरी वेगळं होतं, आता तर कोणच कोणाचं नाही. 20 वर्षापूर्वी वेगळा काळ होता. आता आपलं सगळं नाही, सावत्र नाही, कोणच नाही कोणाचं राहिलं. आपलं जीवन आपण जगायचं. आणि कोणावर जास्त विश्वास ठेवण्यापेक्षा ना स्वतः एकटं राहिलेलं लई चांगलं. जास्त कोणावर विश्वास नाही ठेवायचा. घातिक लोक असते, तर आधी गोड बोलणार, नंतर आपल्याकडून ऐकणार, दुसऱ्याला सांगणार, असे लोक असतात. मी कधीच कोणावर विश्वास ठेवतच नाही. आज त्यांनी मला जास्त नाही की मला शिक्षणाला जरी सपोर्ट दिला असता तरी मला बरं वाटलं असतं. नका बोलू मला, पण लांबून जरी शिक्षणाचा खर्च केला असता तरी मला कुठंतरी बरं वाटलं असतं. पण टायमाला त्यांनी पोटाला आणच नाही दिलं, तर शिक्षणाचं लांबच राहिलं. शिक्षणाचं काय घेऊन बसलं तुम्ही? एखाद्याचा हाल म्हणलं तर आयुष्यभर हालच राहतात शेवटपर्यंत. कोणीतरी एखादी व्यक्ती बाहेर पडते हालातून, नाही तर सगळेच बाहेर पडत नाहीत. असं असतं. एखाद्या स्त्रीचं आयुष्यभर हळू पळव म्हणलं ना, तर शेवटपर्यंत तिच्या नशिबाला जातं ते हळू पळव शेवटपर्यंत. मला असं वाटतं तसंच माझं आहे का काय माहिती.
पण नाही, हार नाही मानायची, पुढं चालत राहायचं. खरं आहे का नाही?